मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवीवर उपचार सुरू असतात तर इकडे शांतनूला पल्लवीसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. देवासमोर हात जोडून तो फक्त रडत असतो. घरातले सर्वजणही खूप रडत असतात. सर्वांना पल्लवीसोबत घालवलेले चांगले क्षण आठवत असतात. गीता देखील खूप रडत असते. तेव्हा मेघना म्हणते की गीता नको रडूस, पल्लवी लवकर बरी होईल. गीता म्हणते की पण हे सगळं अचानक कसं झालं? कधी एकदा मी पल्लवीला बघते असं झालंय मला. विभावरी प्रदीपला म्हणते की अहो ऐका ना, आपण डॉक्टरला विचारू नाही शकत का की पल्लवीची तब्येत कशी आहे ते? ऑपरेशन कधीपर्यंत संपेल? प्रदीप म्हणतो की डॉक्टर बाहेर आल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. तू शांत राहा. मोठी आई मात्र मनात विचार करत असते, कधी एकदा आतमधून आनंदाची बातमी कळते असं झालंय मला. मी खात्री करून निघाले तरी पण किती चिवाट असावा ना एखाद्या माणसाने. आदिती मॅमला पल्लवीने त्यांचा घडवून आणलेला गृहप्रवेश आठवत असतो. त्यांना देखील खूप वाईट वाटत असतं. प्रभाकर सर आदिती मॅम जवळ येतात तेव्हा आदिती म्हणते की तिच्या ह्या परिस्थितीला फक्त मी जबाबदार आहे. माझ्यामुळेच झालंय सगळं. ती म्हणते की प्रभाकर, मला या घरात आणण्यासाठी तिने जे काही प्रयत्न केले ना, तेव्हापासून एकामागोमाग एक संकट कोसळत आहे. तिने दादा वहिनीशी वैरसुद्धा पत्करलं आणि त्यामुळेच तिच्या जीवावर हे संकट आलंय. म्हणजे एका परीने मीच जबाबदार आहे ना या सगळ्या गोष्टींना. प्रभाकर सर आदितीला समजावत म्हणतात, आदिती तू प्लीज काही त्रास करून घेऊ नको स्वतःला. जे काही पल्लवीसोबत झालंय ना त्याला फक्त एकच व्यक्ती जबाबदार आहे. तो मोठ्या आईकडे बघतो आणि म्हणतो की त्या व्यक्तीला त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तर नक्कीच मिळणार आहे. आदिती तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आपण आता फक्त पल्लवीचा विचार करूयात. आपण देवाकडे प्रार्थना करू की ती कशी लवकर बरी होईल. तर इकडे ते दोन गुंड येऊन वकील साहेबांना खूप मारत असतात. त्यातला एक माणूस म्हणतो की ए वकील, सूर्यवंशी मॅडमला फोन लावतोय, चुपचाप त्यांच्याशी बोलायचं. वकील साहेब म्हणतात की मी कशाला? तेव्हा दुसरा गुंड त्यांच्या परत एक कानाखाली ठेवून देतो आणि म्हणतो की जेवढं सांगितलंय फक्त तेवढंच करायचं. ते गुंड मोठ्या आईला फोन करतात आणि म्हणतात की त्या गुंडाला पकडलंय आणि तुम्ही सांगितलंय तसं फोडलंय पण. मोठी आई म्हणते की दे फोन दे त्याला. मोठी आई म्हणते की रणदिवे साहेब, मी तुम्हाला एक काम दिलं होतं आणि ते काम करण्यासाठी तुम्हाला पैसे पण दिले होते, तर तेवढंही तुम्ही नीट करू शकला नाही. आज आम्हाला आमचे पेपर्स सापडले म्हणून तुमचा जीव वाचलाय. पण जर का आमचं प्रॉपर्टीचं काम नीट झालं नाही ना तर तुमची काही खैर नाही. लक्षात ठेवा तुम्ही. तेव्हा वकील गयावया करत म्हणत असतो की मॅडम मी करेल तुमचं काम. मोठी आई विकासला म्हणते की विकास सोड त्याला आता आणि फोन बंद करू नकोस, बाहेर येऊन माझ्याशी बोल. विकास त्या दुसऱ्या गुंडाच्या हातात फोन देतो. मोठी आई त्याला सांगते की तो लिफाफा सांभाळून ठेव, मी आता हॉस्पिटलमध्ये. मी इथून बाहेर पडले की कळव मला, मग मला ते दे. तेव्हा तो गुंड म्हणतो की लिफाफा नाही आहे आमच्याकडं. मोठी आई म्हणते की अरे मगाशी तर तू म्हणालास ना आहे आमच्याकडे. तेव्हा तो गुंड म्हणतो की मॅडम मगाशी तुमचा आवाज नीट ऐकायला येत नव्हता, मला काहीतरी वेगळंच ऐकायला आलं. मोठी आई म्हणते की अरे मूर्खा, काय बोलतोयस काय तू? आणि आहे कुठे तो लिफाफा मग? आणि त्यात आमचे सगळे महत्त्वाचे कागदपत्र होते रे, त्याच्यासाठीच तर एवढं सगळं केलंय. तेवढ्यात आदिती मॅम तिथे आलेले असतात. मोठी आई त्याला सांगते की आता एक काम करा, हा तिथे जिथे तिच्यावर वार केले ना तिथे, आणि लिफाफा सापडलाय असाच फोन मला तुमच्याकडून आला पाहिजे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. मोठी आई फोन ठेवते तेव्हा आदिती मॅम जोरात वहिनी असं म्हणतात. आदितीचा आवाज ऐकून मोठी आई चांगलीच घाबरते. आदिती मॅम येतात आणि म्हणतात की वहिनी मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. मोठी आई म्हणते की कशाबद्दल? आदिती मोठ्या आईच्या हाताला हात धरून म्हणते की या इकडे, सांगते तुम्हाला. असं म्हणून आदिती मॅम मोठ्या आईला साईडला आणतात. मोठी आई म्हणते की अगं मला इथे का घेऊन आली आहेस? आदिती मॅम म्हणतात की जाब विचारायला. मोठी आई म्हणते की जाब? अगं कसला जाब? आदिती मॅम म्हणतात की माझ्या सुनेच्या जीवावर का उठला, का इतका वाईट वागलात तिच्याशी? मोठी आई म्हणते की काय अगं डोकं बिकं फिरलंय का काय तुझं? आदिती मॅम म्हणतात की डोकं तुमचं फिरलंय वहिनी, म्हणून इतकी विकृती भरली आहे तुमच्या डोक्यात. आज नाही ओळखत तुम्हाला सुपर्णा सूर्यवंशी. तुमची सगळी थेरं मला माहिती आहे. अख्ख्या जगाला फसवाल तुम्ही पण मला नाही. पल्लवीवर हल्ला तुम्हीच केलाय हे कळलंय मला. मोठी आई म्हणते की मी? अगं काय बोलतीयस काय तू आणि तुझा नवरा वाटेल ते आरोप करताय माझ्यावर. हे इथे नाही आहे हे बघून मला तुम्ही कोंडीत पकडताय ना. अगं मी कशाला पल्लवीला मारू? तेव्हा आदिती मॅम म्हणतात
कारण तिला तुमच्या विरुद्धचे सगळे पुरावे मिळालेत. तुमचे काय काय उद्योग चाललेत ना हे सगळं कळालं होतं तिला. मोठी आई म्हणते की कसले पुरावे, मला तर काही माहीत नाही ग. आदिती मॅम म्हणतात की तुम्हाला सगळं माहिती आहे वहिनी, तुमचं सगळं बोलणं ऐकलंय मी. लाज नाही वाटत का हो तुम्हाला? माणूस आहात ना तुम्ही, आणि त्यातून आई. आई ही अशी असते? अहो किती पापं कराल तुम्ही. आधी माझ्या जीवावर उठला, नंतर माझ्या मुलाचा जीव घ्यायला निघाला, आणि आता पल्लवीचा. मोठी आई म्हणते की आदिती चूप बस. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. तुमच्या सगळ्या गोष्टी कळल्यात मला, आणि काय केलं नाही हो पल्लवीने तुमच्यासाठी. तुमचे चहा नाश्ता जेवण करण्यापासून तुमचे पाय दाबण्यापर्यंत सगळं केलं तिने. आणि बदल्यात काय दिलं तुम्ही तिला? विश्वासघात. आत्तापर्यंत घरात तुमचं जे काही चाललं होतं ना की छोट्या मोठ्या कारवाया आणि खुसपटं काढणं, त्या सगळ्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं. पण आज तुम्ही जे काही केलंय ना ते बघून परमेश्वराचं काळीसुद्धा पिळवटून निघालं असेल. तुम्हाला काय वाटतं, ही सगळं थेरं करून तुम्ही इथून सुटाल? नाही, त्याचा न्याय तर वेगळाच असतो. त्याचं लक्ष सगळीकडं असतं, तो तुम्हाला कधीच माफ नाही करणार. त्याच्याकडं सगळ्या गोष्टींची नोंद असते, तो तुम्हाला कधीच माफ नाही करणार. लक्षात ठेवा सुपर्णा सूर्यवंशी. असं म्हणून आदिती मॅम तिथून निघून जातात. ऑपरेशन थिएटरचा लाईट्स ऑफ होतो. पल्लवीचं ऑपरेशन झालेलं असतं. डॉक्टर बाहेर येतात तेव्हा शांतनू विचारतो की काय झाले डॉक्टर, पल्लवी शुद्धीवर आली का? आदिती मॅम म्हणतात की अहो तुम्ही बोलत का नाही काही, धोका टळलाय ना पल्लवीचा. डॉक्टर म्हणतात की थांबा जरा ऐकून घ्या माझं. सर्जरी तर झाली आहे पण पेशंट अजून काही शुद्धीवर आलं नाही. तेव्हा विभावरी विचारते की मग पल्लवी शुद्धीवर कधी येणार? तेव्हा डॉक्टर म्हणतात की ते काही सांगता येणार नाही, पण पेशंटसाठी पुढचे काही तास खूप क्रिटिकल असणार आहे, त्यामुळे खात्रीपूर्वक काही सांगता येणार नाही. हे ऐकून सर्वजण खूप रडत असतात. मोठी आई देखील नाटकं करत असते. शांतनू तर प्रभाकर सरांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडतच असतो. डॉक्टरांच्या पुढे प्रभाकर सर आणि शांतनू बसलेला असतो. डॉक्टर म्हणतात की या क्षणी तुमची काय अवस्था असेल हे कळतंय मला. अशा प्रसंगी स्वतःला सावरणं अवघड असतं. खरं तर ही पोलीस केस आहे, पण तुमची फॅमिली आमच्या परिचयाची असल्यामुळं आम्हीच पोलिसांना कळवलं आणि ते यायच्या आधीच ट्रीटमेंट सुरू केली. प्रभाकर सर म्हणतात की मॅडम तुम्ही प्रोसिजर सुरू केल्यामुळे वेळ वाया गेला नाही, यासाठी खरंच खूप धन्यवाद. डॉक्टर म्हणतात की अहो ते आमचं कामच आहे, पण मला जरा खूप वेगळं बोलायचं आहे तुमच्याशी काहीतरी. डॉक्टर म्हणतात की मिसेस पल्लवीवर जो हल्ला झालाय तो अगदी जवळून केला गेलाय. तेवढ्यातच आदिती मामही तिथे आलेले असतात. डॉक्टर सांगतात की त्यांच्या पाठीमध्ये कोणीतरी सुरा खुपसलाय. प्रभाकर सर म्हणतात की काय म्हणालात डॉक्टर, त्यांच्या पाठीमध्ये सुरा खुपसलाय? याच्यावर शांतनूला काय बोलावं आणि काय करावं हेच सुचत नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतात की पाठीवर चाकूचेच वार आहेत. ही पोलीस केस आहे, आम्ही त्यांना कळवलंच आहे, पण त्याआधी मला तुम्हाला सांगणं जास्त महत्त्वाचं वाटलं. तिच्या कमरेवर जो कट आहे तो खूप डीप आहे. त्या जागीच बेशुद्ध पडल्या असणार. तरी पण आजूबाजूच्या लोकांनी तिला पटकन हॉस्पिटलमध्ये आणलं, ते बरंच झालं. शांतनू रडत म्हणतो की पण मला एक कळत नाही की पल्लवीच्या बाबतीतच असं सगळं का घडलं. कधीच कोणाचा वाईट विचार नाही केला तिने. कायम स्वतःच्या आधी इतरांचा विचार करते ती. मग तिच्या वाईटावर कोण उठलं असेल आणि तिच्या जीवावर कोण उठलं असेल हेच कळत नाही मला. प्रभाकर सर आणि आदिती मॅम त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. शांतनू खुर्चीवर बसलेला असताना आदिती मॅम त्याला जवळ घेतात. तेव्हा शांतनू आदिती मॅमच्या कुशीत येऊन खूप रडत असतो. आदिती मॅम देखील त्याला धीर देत असतात. प्रभाकर सर म्हणतात की शांतनू तू स्वतःला सावर, पल्लवी पूर्णपणे बरी होणार आहे याची मला खात्री आहे. तिला आता तुझ्या आधाराची गरज आहे. तूच जर असा खचला तर तिने कोणाकडे बघायचं रे? शांतनू प्लीज स्वतःला सावर, आम्ही तुझ्यासोबत आहोत ना सगळे. शांतनूला समजतो की आपण आदिती मॅमच्या कुशीत येऊन रडतोय. तो अचानक स्वतःला सावरतो आणि डोक्याला हात लावून खूप रडत असतो. तो डॉक्टरला म्हणतो की डॉक्टर सॉरी, पण मला खरंच एक्झॅक्टली सांगा की पल्लवीची काय सिच्युएशन आहे ती. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला सांगितलं ना, आम्ही तर आमचे प्रयत्न केले, पण आता तरी काही सांगू शकत नाही. तिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे एवढं खरं. इकडं मोठी आई प्रदीपला म्हणते की भाऊजी गीता आणि ज्योतीला सोडलं ना घरी व्यवस्थित? तेव्हा प्रदीप म्हणतो की गीता तर ऐकत नव्हती, पण मी सोडलं त्या दोघींना. एवढ्यातच शांतनू, प्रभाकर सर आणि आदिती मॅम तिथे येतात. मोठी आई लगेच नाटकं करायला सुरुवात करते. मोठी आई शांतनूला म्हणते की अरे पल्लवी कशी आहे रे शांतनू, बरी होईल ना ती?
अरे मी देवाकडं प्रार्थना करत होते ना, म्हणून तुमच्यासोबत आतमध्ये आले नाही. सांग ना कशी आहे पल्लवी. तेव्हा शांतनू सांगतो की मोठी आई पल्लवीवर चाकूने हल्ला झालाय. हे ऐकून घरातले सर्वजण घाबरतात. शांतनू सांगतो की खूप खोल जखम आहे आणि खूप ब्लिडिंग झालंय तिचं. मोठी आई म्हणते की अरे देवा परमेश्वरा, कुठली शिक्षा देतोस माझ्या पल्लवीला. माझ्या पल्लवीची अशी अवस्था होण्यापेक्षा माझा जीव गेला असता तरी चाललं असतं. शांतनू म्हणतो की मोठी आई प्लीज असं काही बोलू नकोस. तेव्हा मोठी आई म्हणते की अरे मग काय बोलू. मला तर आता काही सुचेनासच झालंय रे. देवा पल्लवीला सुखरूप ठेव रे बाबा. कुठल्या मुहूर्तावर ही मुलगी बाहेर पडली आणि हिचा असा अपघात झाला. प्रभाकर सर म्हणतात की अपघात नाही झालाय वहिनी, तिचा कोणीतरी घात करण्याचा प्रयत्न केलाय वहिनी. ठरवून कोणीतरी तिच्या पाठीत सुराखू बसलाय. ऐकलत ना वहिनी शांतनूने तुम्हाला काय सांगितलं ते. मोठी आई म्हणते की शांतनू हे सगळं खरं आहे का. पण कोण असेल एवढं क्रूर माणूस की ज्याने आपल्या पल्लवीला एवढं क्रूरपणे मारलं. बाई बाई बाई, मला तर अगदी सहनच होत नाहीये रे हे सगळं. प्रदीप म्हणतो की वहिनी मला तर असं वाटतं की हे कुठल्या तरी ओळखीच्या माणसाचंच काम असणार, नाहीतर हा असा हल्ला असं कोण का करेल नाही का. मोठी आई म्हणते की नाही नाही, मला तर असं काही वाटत नाही. चोरी करण्याच्या बहाण्यानेच हा हल्ला केला असेल. प्रभाकर सर म्हणतात की हल्ला कोणी केलाय आणि कशासाठी केलाय हे पोलीस शोधून काढतीलच. आता तर सगळंच उघडं होईल, पण तोपर्यंत प्लीज शांतनूला कोणी प्रश्न विचारू नका. अहो त्याची अवस्था तरी बघा. तेव्हा विभावरी म्हणते की तुमचं बरोबर आहे भाऊजी, आम्ही आहोत तिथे. विभावरी मेघनाला घेऊन बाजूला जाते. मोठी आई मनात म्हणते की बापरे, पोलीस येणार म्हणजे जरा सावधच राहायला हवं. तेही इथं नाही आहे. तेव्हा मोठी आई शांतनूला म्हणते मी आपल्या पल्लवीसाठी देवाकडे प्रार्थना करून आले हा, असं म्हणून रडत रडत नाटकं करत ती तिथून निघून जाते. शांतनू पल्लवीला काचेतून बघत असतो. शांतनूही खूप रडत असतो. विभावरीला सुद्धा पल्लवीने तिच्यासाठी काय काय केलंय ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. ती मेघनाला म्हणते इतकी गोड मुलगी, सतत दुसऱ्यांचा विचार करणारी, आणि तिच्याच बाबतीत असं का घडलं असेल. असं करण्याचा कुणाला आणि का विचार आला असेल ग. मेघना म्हणते की हो ना, सगळ्यांना समजून घेते आणि आज आतमध्ये एकटीच आहे. या सगळ्या यातना तिला एकटीलाच भोगाव्या लागताय. भाई पल्लवी सगळ्यांना मदत करते. तिने मला देखील आधार दिलाय. ती घरात आल्यापासून मला माझी हक्काची धाकटी बहीण भेटल्यासारखं झालं होतं, आणि आज या अशा अवस्थेत मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाहीये. विभावरी मेघनाला धीर देते आणि म्हणते की पल्लवीने कोणाचं काही वाईट केलं नाहीये, त्याच्यामुळे तिच्यासोबत सुद्धा कधी वाईट होणार नाही. सळसळता उत्साह आणि गोड हसणारी आपली पल्लवी लवकर घरी येईल. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो, स्वाभिमानच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, 19 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे पोलीस आदिती मॅमला विचारतात की त्यांच्यावर हल्ला कोणी केला असेल असं तुम्हाला वाटतंय. तुमचा कोणावर संशय आहे का. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की खरं सांगायचं तर इन्स्पेक्टर साहेब. असं म्हणून त्या शांत होतात, कारण मोठी आई समोर आलेली असते. इन्स्पेक्टर साहेब मोठ्या आईकडं बघत असतात. ते मोठ्या आईच्या जवळ येतात आणि मोठ्या आईला म्हणतात की सूर्यवंशी मॅडम, तुम्हाला काय वाटतं की हा हल्ला कोणी केला असेल. पोलिसांना बघून मोठी आई मात्र चांगलीच घाबरलेली असते.